हॅलो, मी प्रांजलीस रेसिपी अँड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत ॲपल पालक ज्यूस। हा ॲपल पालक ज्यूस आहे तो उन्हाळ्यामध्ये तुम्ही नक्की ट्राय करा। आणि जर माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया। तर इथे मी काही पालकची पानं घेतलेली आहेत आणि त्याला स्वच्छ धुवून घेतलेली आहे। मिठाच्या पाण्यामध्ये पालकला धुवून घेतलेले आहेत मी आणि त्याची देठ आहेत ती काढून घेतलेली आहेत। आपल्याला देठ वापरायची नाही आहेत। आणि त्यानंतर इथे मी एक ॲपल घेतलेला आहे। तर ॲपलला आता आपण कट करून घेऊयात। आणि इथे मी 2 ग्लास ज्यूस बनवणार आहे, त्यासाठी मी ते अख्खा ॲपल घेतलेला आहे। जर तुम्हाला 1 ग्लास ज्यूस बनवायचं असेल तर तुम्ही अर्धा ॲपल घ्या आणि थोडंसं पालकची पानं घ्या। तर इथे आता आपण ॲपल आहे तो कापून घेणार आहोत आणि छोटे छोटे तुकडे करून घेणार आहोत। त्याने आपलं लवकर ज्यूस तयार होईल। तुम्हाला जेवढे पीसेसमध्ये कट करायचे आहेत ॲपल तेवढे पीसेसमध्ये कट करू शकता। तर अशा पद्धतीने आता मी ॲपल आहे तो कापून घेणार आहे। बघू शकता, तुम्हाला माहितीच आहे की ॲपल आणि पालकमध्ये किती जीवनसत्व आहे ते। तर आठवड्यातून 2 किंवा 3 वेळा हा पालक ज्यूस प्यायला तर तुमच्या शरीरासाठी खूप चांगला आहे। तर बघू शकता इथे आपलं ॲपल आहे ते कापून झालेलं आहे। तर इथे मी ॲपल आणि पालकचा ज्यूस करण्यासाठी ज्युसरचं भांडं घेतलेलं आहे। त्यामध्ये आधी आपण पालकची काही पानं घालून घेऊयात, त्यानंतर ॲपल घालून घेऊयात, त्यानंतर पुन्हा आपण पालकची काही पानं घालून घेऊयात, त्यानंतर पुन्हा ॲपलचे काही तुकडे घालून घेऊयात। असं आपण प्रोसेस करून घ्यायचे आहे। तर मी तुम्हाला हे ज्यूस आहे ते 1 ग्लास आधी ज्यूस करून दाखवणार आहे। त्यासाठी इथे मी 3 चम्मच साखर घेतलेली आहे आणि 1 ग्लास ज्यूससाठी एकदम परफेक्ट आहे 3 चम्मच साखर। त्यानंतर इथे मी पाव चम्मच जिरा घेतलेला आहे आणि त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर आता आपण लिंबू घालून घेणार आहोत। लिंबू आपण अर्ध्याचं अर्ध घेतलेला आहे, म्हणजे पाव आपण लिंबू घेतलेला आहे तो आपण पिळून घेणार आहोत। 1 चम्मच लिंबूचा रस तुम्ही घेऊ शकता। आता आपण पाणी घालून घेऊयात। अर्धा ग्लास इथे मी पाणी घालून घेतलेलं आहे आणि आता आपलं पाणी घालून झालेलं आहे। तर आता आपण झाकण लावून घेऊयात आणि ज्यूस तयार करून घेऊयात। तर इथे बघू शकता माझं ज्यूस आहे ते करून झालेलं आहे। मी तुम्हाला चेक करून दाखवते। तर बघू शकता ज्यूस आहे तो आपला मस्त तयार झालेला आहे। आता इथे मी एक बाउल घेतलेला आहे, त्यावरती ज्यूसची गाळणी घेतलेली आहे आणि आता आपण चम्मचच्या मदतीने हे मिक्स करून घेऊयात आणि त्यातला रस आहे तो काढून घेऊयात। आणि जे काही जाडसरपणा असेल ज्युसरच्या गाळणीमध्येच राहील, जे काही जाडसरपणा असेल ते। तर अशा पद्धतीने मिक्स करून घेणार आहोत। तर बघू शकता 1 चम्मच एवढा आपलं निघालेला आहे। आणि आता मी दुसरं देखील ज्यूस आहे तो तयार करून घेतलेला आहे, दुसरा ग्लास सुद्धा, ते देखील अशाच पद्धतीने आपण मिक्स करून घेणार आहोत। जर का तुम्ही माझ्या अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या। तर बघू शकता ज्यूस आहे तो आता आपला गाळून झालेला आहे। तर थोडंसं आता आपण मिक्स करून घेऊयात। तर इथे बघू शकता मी इथे 2 ग्लास घेतलेले आहेत, त्याच्यामध्ये 2 आईस क्यूब टाकलेले आहेत एका ग्लासमध्ये, दुसऱ्या ग्लासमध्ये देखील 2 आईस क्यूब टाकलेले आहेत। तुम्हाला आईस नसेल घालायचं तर तुम्ही स्किप देखील करू शकता। तर इथे माझं 1 ग्लास भरून झालेला आहे। आता दुसरं ग्लास देखील आपलं भरून घेऊयात। बघू शकता इथे आपलं ज्यूस आहे तो मस्त असं तयार झालेला आहे। एकदम हेल्दी आणि टेस्टला देखील खूप मस्त लागतो। एकदा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। जर तुम्हाला माझी रेसिपी आजची आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत बाय बाय। थँक यू फॉर वॉचिंग।